दोघं एकमेकांच्या उरावर बसा हा आणि लावा एकदाचा निकाल. कार्ट्यानो खाली तळ मजल्याला तुमचा आवाज येतोय भांडण्याचा. मेल्यानो लाज काय शरम आहे का नाही? आई एवढी दमून बाजारातून आली, हातातली पिशवी घ्यावी, त्याचं काही नाही हा. तू दात काढ निर्लज्ज सदा सुखी. त्याची मुलं बघा कशी ती बाहेरून आल्यावर कसं लगेच तिला पाणी आणून देतील, हातातलं सामान घेतील आणि तुम्ही काय करता हा? त्या पिशवीमध्ये काय खायला आणलंय तेवढंच बघायला येतं ना धावत. तुझ्या मी प्रत्येक गोष्टी ना पाठीमागे घालतेस ना, याचा फायदा घेतोस. एकदा बापाच्या कानावर घातल्यावरती ना अंगावर चांगली ठेवणार नाही मग ते काय सांगतेस त्याचं. तू पण 150च आहे हा. तुला जाताना सांगितलं कचरा बांधून करून घे म्हणून. तो झोपला होता. तो झोपला तो घरावर झोपू दे ना. तू तुझं काम करून घ्यायचं होतं. हे घे दुधाची बॅग ठेव फ्रीज मध्ये. नाश्ता काय आणलाय? खाली इस्त्रीचे कपडे दिलेत, घेऊन ये लवकर. तुला मी कधी सांगितलं जा खाली जाऊन कांदे बटाटे घेऊन ये, तर किती कारणं देतोस, किती कारणं देतोस तूच विचार कर ना. आणि तोच जेव्हा मित्राचा फोन आल्यावरती कसा ढुनाला पाय लावून पळतोस जातोस ना. मग घरची कामं करायला काय होतं तुम्हाला. आता किती वाजलेत? 6 वाजत आलेत. अंगाला पाणी लागले तुझ्या. मागे तू काय बोललास, माझं इंटरनेटवरती काम आहे म्हणून तुला 4000चा तो वायफाय बसवून दिला. नंतर काय बोललास, मला लॅपटॉप पाहिजे म्हणून तो 45,000चा लॅपटॉप आणून दिला. काय करतोस त्याच्यावरती तू? ते नेटफ्लिक्स बघेल, ते रील्स बघत बसशील हा. आता तुझं बघून आता ती करते. बापूस तुला सगळ्या गोष्टी हातात आणून देतो ना, मग तुझं पण कर्तव्य आहे ना. थोडं शिक्षणावरती महत्व दे ना, भर घाल त्याच्यावरती. का बापसासारखीच हजामत करत बसायची आहे. एवढं तुमचं सगळं करून पण आहे ना, उद्या तुम्ही दोघं कार्टी तोंडान काय बोलणार माहिती. आमच्या आई बापाने आमच्यासाठी काय केलं नाही. बोलणार तुम्ही बेशरम आहात तेवढी. काढ काढ दात काढ हा. तुझ्या एकदाच घशात घालते मग. तुझं ना आता त्या मित्रांबरोबर जाणंच बंद केलं पाहिजे. तू आता त्यांच्याबरोबर राहून राहून टवाळखोऱ्या करायला लागलेस हा. आपण आता 12वीला आहे, बोर्डाची एक्झाम आहे, काय नाही पडली तुला. सगळं फुकट आयतं हातात मिळतंय ना, त्याची किंमत नाही राहिली. तुला पण नाही राहिली, तिला पण नाही राहिली. तिला तर एक थोडी हाय जरा, पण तू तर लयच नालायक झाला.